उन्हातून काम सकाळपासून करताय एवढ्या? सोनीबाई बरी आहेस ना? बरे आहेत ना? मग या उन्हातून कुठे फाट्या ना आता? बरे आहेत ना? अच्छा अच्छा. तर हे बघा मित्रांनो, आता फाटी फोडत आहेत आपले भोले बाबा. बघ फाटी भरून ठेवणार नाही खोपीमध्ये. हां, कधीपासून काम करताय उन्हातून? उन्हातून काम सकाळपासून करताय एवढ्या? सकाळपासून. हो काय, कोणाची आहे ते? डगरीवाली. अच्छा, यांची. हो काय. आणि इकडे सोनीबाई बरी आहेस ना? सकाळी आलो, आता आलो जरा इथे कलमाकडे जातोय. हो बरे आहेत सगळे. काय हो मोठे झालेत आता. ते काय एक कामाला जातो आता. हा हे का इकडे पण फाटी फोडतात निंबाड्याची, यांची सोनीबाईची, तामणकरांची. आणि इकडे आपण आता इकडे चाललोय. खूप ऊन आहे. बरे आहेत ना? मगाशी आलो. कुठे फोटो पडत जाते सोडत. बघा तुम्हाला पण घेतोय. काय होतं काजू जगलं काय होतं? नाही काय वनवा लागला तर गेले सगळे. आग लागली त्या तार जवळ आली ती काय करतील? काय करणार आता. मग तुम्ही कुठे गेले? अरे त्या बकऱ्यांच्या लेंड्या परी बांधायचे ना बकऱ्यांची डगरीवर. अच्छा. तो त्या लेंड्या शाप काढायचे. हो का? त्या लेंड्या काळे शाप काम चालू करायचं. अच्छा. आपणच मिस्त्री. बरं आहे. चला चांगलं आहे. चला तर हो. सकाळीच आलो, आता या ट्रेनने आलो. हे बघा बघा आता पावसाळ्याचे दिवस येतील, म्हणजे जून नंतर पाऊसच सुरू होईल. तर फाट्यांची सुद्धा येते बघा. काय ह्या उन्हातून कुठे फाट्या ना आता? हा ह्या उन्हातून संध्याकाळी जायचं, सकाळी जायचा. हां हां हां, खूप मोठी आहे, तिने पण आणलेत. बघा आता पावसाळ्याचे दिवस येतील तर आता लोक फाटी वगैरे भरून ठेवतात. अजून आपले बाबा आहेत, म्हणजे प्रत्येकजण रस्त्याला कोण ना कोणतरी भेटतोय. आलो सकाळी, आता ट्रेनने आलो. तुम्ही कुठे गेलेला? हो का, बरे आहात ना? अच्छा अच्छा. हां हां. गावातली लोक अशी भेटतात रस्त्याला, विचारणा करतात, बाबा कधी आलास, काय आहे, सगळं व्यवस्थित चाललंय ना. आपली कधी मुंबईवरून गावी आलो तर प्रत्येकजण विचारत असतो. आपण पण सगळ्यांना बोलत चालत राहिलो तर आपल्याला पण विचारतात लोक. त्याच्यामुळे आपण जरी मुंबईवरून आलो तरी पण आपण सुद्धा गाववाल्यांची विचारणा केली पाहिजे.